लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खरं तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो निवडणुकीच्या पूर्वी 2-3 दिवसमध्ये जो प्रकार सुरू होता तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे। खरं तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे, सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे। कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मधु दंडवते, बॅरिस्टर नाथपै, सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता। परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे। खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे। त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे, कारण तेवढं त्यांचं मन मोठं नसेल। कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन गावागावात आपल्याच कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवला, त्याबद्दल खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे। आज खरं तर जास्त काही बोलत नाही, परंतु खरं तर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण गेले 4 वर्ष होते आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मताधिक्य मिळालं आणि म्हणून त्यांचं मंत्रिपद वंचित राहिलं की काय, हा खरा प्रश्न आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक लढू। खरं तर लोकांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर कालही होता, आजही आणि उद्या असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या खरं तर आज 4 मंत्री या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला, जे व्हिडिओ आले ते का करण्यात आले, याचं खरं तर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे। खरं तर आज आपण बघित असेल की 2 वर्षामध्ये या राज्याला काय मिळालं ह्याचा विचार खरं तर केला पाहिजे। आज शिवसेना फोडल्यानंतर सुद्धा शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच लोक राहिलेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर लोक राहतील। दीपक केसरकरांनी शाळेच्या मुलांना गणवेश देण्याचं जाहीर केलं होतं, पण आज सावंतवाडी आणि मालवण हे 2 तालुके वगळता गणवेशच कुठे नाही। खरं तर आता निवडणुकी झाल्या आहेत, निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती, केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणून सांगितलं होतं की 25,000 लोकांना जर्मनीला पाठवणार आहे म्हणून, केसरकरांनी सांगितलं होतं की सगळे शिक्षक आपण करणार आहोत। आज 50% शिक्षकांची जागा आजही रिक्त आहेत। आज सगळ्या मुलांना शालेय वाटपाचं झालं नाही आहे। आज पावसाळा खरं तर लांबला आहे, एवढा पावसाळा कधीच कोकणात लांबला नव्हता। कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला सांगितलं नाही की या पावसाळा आल्यानंतर पेरणी किती झाली आहे, किती हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे, दुबार पेरणी करावी लागेल की काय, असं कुठलाही आदेश कृषी विभागाला अजूनही दिले नाहीत। आणि त्यामुळे खरं तर हे राजकारण करण्यात, राजकारणामधनं स्वार्थ आणि पैसा याचा वापर करण्यात घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात गेले आहेत, पण सर्वसामान्य लोकांच्याकडे प्रश्न नाहीत, सर्वसामान्य लोकांकडे उत्तर नाहीत, ही मात्र वस्तुस्थिती आहे। जय मुख्यमंत्र्यांनी काल असं म्हटलंय की कोकणामध्ये ठाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड या 4ही ठिकाणी आम्ही विजय मिळवला, शिवसेना सगळी संपली, मुंगी घुसायला पण जागा ठेवली नाही असा त्याने काही दावा केलाय। नाही, खरं तर त्यांनी विजय मिळवला ही वस्तुस्थिती आहे, परंतु कशावर विजय मिळवला, त्यामध्ये विधानसभेमध्ये किती क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मताधिक्य आहे, या सगळा विचार त्यांना माहिती आहे। आणि त्यामुळे त्यांनी किती म्हटलं तरी आधी या दिवसात सांगितलं की शिवसेना संपणार, एकही निवड येणार नाहीत, परंतु शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले। आणि कोकणामध्ये सुद्धा उद्धवजीने आता सांगितलंय की कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे आणि पुन्हा एकदा उद्धवजी त्या कोकणावर लक्ष टाकतात। असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही, असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलंय, परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुटणार आहे। लोकसभेमध्ये निलेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती। आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे, विधानसभेच्या मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करतायत तसाच दौरा आता पुन्हा येईल, त्यावेळी त्यांची हिंमत असेल तर तो दौरा अडवून दाखवा।